त्याला आज केला मस्त कांदा भजीचा बेत आणि मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि त्याच्यासाठी बघा मस्त उभे कांदे कापून घेतलेले मी 3-4 आणि आपल्याला बनवायची कांदा भजी आणि मस्त पाव कांदा भजी आणि चटकदार चटणी मस्त केलेली त्याच्याबरोबर खाण्यासाठी आणि चहा आणि बघा आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, ओवा टाकलेला आहे आणि आता आपल्याला बेसन पीठ टाकायचं 1 मोठी वाटी आणि कोथिंबीर टाकायची भरपूर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपल्याला कांदा बेसन पीठ कोथिंबीर मीठ आपण ओवा टाकलेला आहे एकदम आपल्याला कुरकुरीत बनवायची कांदा भजी आणि गरम गरम खायची मस्त झाल्यानंतर म्हणजे एकदम टेस्टी लागतात गरम गरम भजी पाण्याचा वापर कमी करायचा आहे म्हणजे कुरकुरीत होतील छान भजी आपली आता सगळं मिक्स करून झालेलं आहे बघा बेसन पीठ आता आपल्याला मस्त चटणी बनवायची त्याचे टोमॅटो घेतलेले आहे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मस्त तिखट हिरव्या मिरच्या आहे लसूण घेतलेला आहे थोडा आणि कोथिंबीर घेतलेली आहे मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये थोडं आणि आपल्याला इकडे आपली चटणी पण तयार झालेली आहे आणि इकडे कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि छानपैकी मस्त भजी होऊ द्यायची आता भजी छान तळल्या गेलेली आहे आता झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आपल्याला भजी आता एका ताटात काढून घ्यायची आपल्याला परत दुसरी भजी काढून घ्यायची सगळी आता सगळी भजी टाकून झालेली आहे मस्त आणि आता परत छान कुरकुरीत करून घ्यायची आपल्याला भजी छान तळून घ्यायची मस्त आता धाऱ्यात काढून घ्यायची आपल्याला आणि मस्त आता आपल्याला खाण्यासाठी तयारी आपली मस्त कुरकुरीत कांदा भजी चटणी आणि पाव